शून्यपणा. मला वाटलेच होते अधर्म आपला शब्द कधीही खाली पडू देणार नाही. युधिष्ठिराचा धर्मराज झाला तो याच्याचमुळे. धर्मराज, खेळास प्रारंभ करावा काय? करा बाबा. आणि आमच्यातर्फे द्युतात तुम्ही भाग घ्या. बरोबर बरोबर. आता तुम्हा सर्वांचीच इच्छा असेल तर मी प्रारंभ करतोय. युधिष्ठिरा, तुमच्यातर्फे कोण खेळणार? वाक्य असा आम्हाला काही म्हणावं का मामा? हा, तर तुमच्यातर्फे कोण खेळणार? आता मी. मग करायची का सुरुवात? हो. आम्ही द्युतास प्रारंभ करीत आहोत. तथास्तु. थांबो. पहिलं दान आम्ही बोलणार. परंतु द्युताच्या नियमाप्रमाणे पहिले दान यमराजांनी बोलायचं. पण मामा, आज पांडव आपल्याकडे बाबुंचारासाठी आले आहेत, तेव्हा पहिलं गान त्यांनाच बोलू दे. राजा दान दो. मागे सारे रक्त भंडार. राजा चिदांबर. शाबास बाबा. युधिष्ठिरा पुढे बोल. दशलक्ष अश्व. धर्मराज, तू बोलत राहा. शरद संपत्ती. चिदाम चिदाम. सैन्य. हे घे सैन्य. दादा, गप्प राहा. राजा, अजून काय राहिले आहे? माझे उरले राज. काय हे दादा? हे मेल्यातला काहीतरी रंग बघू
त्याने त्याच्या बायलेचा काय ते बोलला झाला. हा, हो. आता तो या परक्या बायलेला हात लावता येईल नाही. अरे, का? अहो, काय चाललंय काय? केव्हा होणार तुमचं वस्त्रहरण? अहो, इथे आमचंच वस्त्रहरण व्हायची वेळ आलेली आहे. हे, त्या विश्वासाने बाहेर घेऊन या रे. खायचं घेऊन या. खायचं घेऊन या. असं का?